Artlist.io. इसमें मौजूद है एनआरआई डीपीएस स्कूल के सामने। यहाँ पर आप देख सकते हैं कि फ्लेमिंगो की सिटी मानी जाती थी नवी मुंबई शहर, लेकिन यहाँ पर आप देख सकते हैं कि इसमें फ्लेमिंगो कुछ गिने चुने रूप में दिख रहे हैं, क्योंकि पानी का यहाँ पर जो बहाव था नहीं आ पा रहा है, और पानी की कमी के कारण आप देख सकते हैं पानी जो फ्लेमिंगो का कलर है वो उसके कलर का हो गया, जब गुलाबी कलर का देखने को मिल रहा है। जिसमें वही आपको एक चीज और बताना चाहिए, इसी मुद्दे को लेकर एरोली विधानसभा के जो गणेश नाइक हैं उन्होंने आज यहाँ पर विजिट किया है और कहा है कि अगर सिडको और नवी मुंबई महानगर पालिका इस पर ध्यान नहीं देती है तो मैं आने वाले समय में जेसीबी लेकर पूरे जो यहाँ पर जो बनावट की गई है जेट्टी की उसे तोड़कर जो फ्लेमिंगो के लिए वो काम करेंगे। और कहा है कि कुछ चंद अधिकारी इससे जुड़े हुए हैं जो इस तरह की हरकतें कर रहे हैं, और आने वाले समय में ऐसी कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है जिससे फ्लेमिंगो काफी कम शहर में देखने को मिल रहे हैं। वही एनआरआई के जो सीनियर सिटीजन है जो पर्यावरण प्रेमी है वो भी यहाँ पर आए और गणेश नाइक से मुलाकात की, और गणेश नाइक के सामने जो समस्या है फ्लेमिंगो की और पर्यावरण को वो सामने रखा। सर्व बंधू भगिनींना मी एक गोष्ट अवगत करू देऊ इच्छितो की ह्या शहराला कोणीतरी चांगल्या माणसानं फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव दिलं गेलं। फ्लेमिंगो सिटी ह्या ज्या पाठीमागच्या वॉटर बॉडीमध्ये म्हणजे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं फ्लेमिंगो यायचे, त्याच्या परिणामी ह्याला फ्लेमिंगो सिटी नाव दिलं गेलं। माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्वी भरलेलं संपूर्ण ही वॉटर बॉडी ही चित्र तुमच्या सोशल मीडियावर, प्रिंट मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवावं, आणि त्याच्यानंतर आज जे चित्र आहे मुठभर म्हणजे त्याला 2, 4, 5% फ्लेमिंगो इथं आहेत। हे कशामुळे घडले तर ही जेटी ज्याला बोटीमध्ये किंवा तराफ्यामध्ये आरपार अलिबागकडे एक ट्रक कार नेण्यासाठी तो जेटीचा निर्माण केला गेला। परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला, पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे, म्हणजे या रोरो सर्व्हिस काही त्या ठिकाणी भविष्यकाळात महत्त्व राहणार नाही। आणि त्या रोरो सर्व्हिस करता जी रस्ता निर्माण केला जो डीपीएस हायस्कूलच्या जवळून, त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं, आणि ते पाणी थांबल्यामुळे पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगोचं येणं जाणं कमी झालं। ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के, जयंत हुद्दार या 2 प्रमुख लोकांनी, नंतर मग एनआरआय मधील जे काही जागृत नागरिक आहेत ज्यांना पर्यावरणाशी पडलेले आहे, ज्यांना मँग्रोव्ह विषयी पडलेले आहे, ज्यांना फ्लेमिंगो पडले, त्या लोकांनी सुद्धा फार आक्रमक भूमिका घेतली आणि ते तर एनजीटीकडे गेले। सिडकोच्या अधिकाऱ्यांचं काही अधिकारी, मी सिडकोमध्ये 99% चांगले अधिकारी आहेत, महापालिकेत अधिकारी चांगले आहेत, फॉरेस्टमध्ये, पोलीसमध्ये, पण 1% जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची ही परिणती आहे। या ठिकाणी आता एनजीटीनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे। आता आज सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब, आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे, फॉरेस्टचे अधिकारी आहेत, पोलीसचे अधिकारी आहेत, या सर्वांनी ही घटना बघितलेली आहे, तुम्ही डोळ्याने बघितलेली आहे। मी त्यांना सांगितले हा बंधारा, या बंधाऱ्याचं जेसीबीद्वारे पोकळींद्वारे उत्खनन करा आणि इकडचं म्हणजे समुद्राकडचं पाणी या पॉइंट येऊ द्या, आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी पाईप टाकून त्याच्यावर व्यवस्थित रस्ता बनवा। हा परिसर पुन्हा फ्लेमिंगो सिटी हे बघण्याकरता लोकांना त्या पामबीच मार्गच्या तिथून गाड्या उभ्या करून लोकांना बघता आलं पाहिजे। आणि हे इट्स नॉट पॉलिटिकल स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि यांनी स्टंट केला असता, पण आता निवडणूक झालेली, आता ही नवी मुंबईतल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे, आणि त्याकरता आज गणेश नाईकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे। आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता, शहराची सेवा करण्याकरता, अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा, महापालिका आणि त्याच्यानंतर सुद्धा हे शहर आपलं आहे, हे शहर एकट्या कुणाचं नाही आहे, कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या जाती धर्माचं नाही,
हे शहर, या शहरावर प्रेम करायला सर्वांचं आहे आणि आपण आज सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आशा करतो की सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब आणि आपले महापालिका इंजिनियर शिंदे साहेब या दोघांच्याकडे जबाबदारी सोपवतो मी आणि जर पुन्हा 7-8 दिवसांनी परत मी इथं पाणी करायला येईन त्यावेळेला इथे फुल पाणी भरलेलं असलं पाहिजे, फ्लेमिंगो सुद्धा मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि आपण आपल्या सगळ्यांना मी आमंत्रण करेन. जेटीचं झालेलं निर्माण काम ह्या पूर्ण दुर्दशेकरिता कितपत जबाबदार सर आपण बोलताना ऐकून घ्या, हा जो रस्ता निर्माण केलेला आहे हा रस्ता मँग्रोव्हची डिव्हिजन करून केलेला आणि या रस्ता करण्याकरता मँग्रोव्हचं एकूण कत्तल केली गेलेली आहे. खरं म्हणजे त्यावेळच्या तिकड नेहमी येणाऱ्या लोकांनी तशी तक्रार NGTकडे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल करायला, पर्यावरण विभागाला करायला पाहिजे होती. महापालिकेला, सिडकोला सगळ्यांना अवगत करायला पाहिजे. असो, आता ज्या चुका घडल्या त्या दुरुस्त करायच्या. निश्चितपणे तो जेटी जगळे जाणारा रस्ता याचं पाणी येण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे आणि भविष्य काळामध्ये जागृती ठेवून आपण काम करू. सर हा प्लॉट विकण्यासाठी हा पाणी अडवलं गेलेलं आहे. काही सिडकोच्या ज्यांच्या डोक्यात स्वार्थाच्या आणि वरिष्ठांची पाठ थोपटून ज्यांच्या वरिष्ठाकडून घ्यायच्या अशा कीड असलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात हा भूखंड आटल्यानंतर याची ऑक्शन करण्याचं त्यांच्या डोक्यात होतं अशी खबर मला आलेली आहे. खरं खोटं अजून पडताळून बघू. दादा, जर तुम्ही दिलेला अल्टिमेटम सिडकोने किंवा महानगरपालिका एक्सेप्ट नाही केला आणि त्यांनी नाही तसं काम केलं, तुम्ही सांगितलं दुरुस्त केलं नाही 7-8 दिवसामध्ये किंवा 15, आपण 1 महिन्याचा आपण वेळ पकडूया, तुमचा पुढचा कॉल काय असेल? आत्ताच मी 2 पोकलेन घेऊन आलोय, पण ज्या अर्थी सिडकोचे चीफ इंजिनियर, महापालिकेचे आपले अरविंद शिंदे येऊन त्याला दोघांनी निश्चित सांगितलं की माझं तर म्हणजे उद्या पोकलेन आणून पहिले पाणी सुरू करा. सध्या म्हणजे भरतीचाच कालखंड आहे, म्हणजे पाणी किती आरपार आला की 7-8 दिवसामध्ये तो फ्लेमिंगोचा आणि मी येईन त्यावेळेला आणि नसेल तर मग त्यावेळेला ट्रेलरवर पोकलिंग घेऊन येईन. काय बोलतो मी स्वतः ड्रायव्हिंग करेन ट्रेलरचं आणि मी पोकलिंग पण मला ऑपरेट करता येतं. हा रस्ता तोडून टाकेल. रस्ता तोडून टाका, पण नाही तर जेटी गेली खड्ड्यात, कुठेतरी तुमचा विरोध आहे जेटीला? नाही, जेटीला ऐकून घ्या. त्या कालखंडामध्ये अटल सेतूची निर्मिती झाली नव्हती. खरं म्हणजे बुद्धिवान माणसाला भविष्य काळामध्ये जरा काय काय घडणार आहे याची जाणीव असते ना, तर ह्याने जेटीचा हा अट्टास केलाच नसता. कुठल्या जेटीचा? रोरोचा. आता प्रवासी जेटी तिकडे सेक्टर 15ला झालेली आहे, ऐकलं का? हा अट्टास आता त्याच्यानंतर अटल सेतूमुळे शिवडी नावाशिवाय लिंक झाली, तिथून उरणवरून अलिबागला ब्रिज बनणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी रोरोचं काही प्रयोजन राहिलेलं नाही आणि तुम्ही कालांतराने बघाल भविष्य काळामध्ये ही रोरो सेवा शुरुआतच होणार नाही. गंभीर भी और बहुत ही दुर्भाग्यपूर्ण परिस्थिति है, क्योंकि जो जेट्टी का काम चल रहा था वो रोड बनाते समय सिडको के कॉन्ट्रैक्टर ने इसका पानी आने जाने का मार्ग जो है उन्होंने बंद कर दिया. और जहाँ पर हम लोग इस वक्त खड़े हैं, ये जो बंद, ये भी एक तरफ से इलीगल है, क्योंकि पीछे मैंग्रोव से यहाँ पर वेटलैंड है. ये बंद बनने का भी कुछ बनाने का कोई औचित्य नहीं था. इसको लेकर भी हमने मैंग्रोव कमेटी को, स्टेट गवर्नमेंट को, सेंट्रल गवर्नमेंट को कंप्लेंट की है और सेंटर ने स्टेट से कहा उसको स्टडी करके तुरंत रिपोर्ट दो. और आने वाले बुधवार को, आगामी बुधवार को यानी 29 को मैंग्रोव कमेटी की यहाँ पर इंस्पेक्शन होने वाली है. तो उस समय हमको बताएंगे ये सब चीज़ें क्या हो रही है क्या नहीं हो रहा है. और ये जो पानी यहाँ पर आने जाने का बंद होने की वजह से फ्लेमिंगोस की आना जाना भी कम हो गया है और कई सारे फ्लेमिंगोस यहाँ पर डिसोरेंट हो गए. यहाँ पर लाइट का भी बहुत इश्यू है, जिसे लाइट पोल्यूशन जिसे कहते हैं, उसकी वजह से भी पिलर से, पोल से टकरा के, झाड़ से, पेड़ों से टकरा के कई फ्लेमिंगो मर गए थे. इस बीच अभी जो फ्लेमिंगो वाली दूसरी दुर्घटना हुई थी एमिरेट एयरवेज से फ्लाइट से जो टकरा के लगभग 40 फ्लेमिंगो जो मर गए थे, उस घटना को भी मद्देनजर रखते हुए इस तरह के वेटलैंड को बचाए रखना बहुत जरूरी है. इसलिए हम लोग बार बार इस चीज को लेकर आवाज उठा रहे हैं. Artlist.io